संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी इथे वस्तीवरती कपडे धुत असताना महिलेवरती बिबट्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये 42 वर्षीय महिलेच्या मानेवर आणि डोक्यावरती दात लागल्यानं ती जागीच ठार झाली। ही सर्व धक्कादायक घटना बुधवारी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान घडली आहे। यामध्ये संगीता शिवाजी वर्षे ही महिला मयत झाली आहे। या घटनेमुळे निमगाव टेंभी परिसरात शोककळा पसरली आहे। याच परिसरात एका विद्यार्थिनीवरती बिबट्यानं हल्ला केला होता, तर 1 महिन्यापूर्वी 1.5 वर्षाच्या चिमुरडीच्या गळ्याचा रक्ताचा घोट या बिबट्यानं घेतला होता आणि पुन्हा ही घटना घडली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसर बिबट्याच्या भीतीनं हादरून गेला। या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा रस्त्यावरती उतरून आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। निमगाव टेंभी गावामध्ये वर्षे वस्ती आहे। तिथे हे छोटंसं कुटुंब राहतं। मयत संगीता आणि पती शिवाजी यांना 2 मुलं आहेत। ते शेती करून दुग्ध व्यवसाय करतात, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो। दररोजप्रमाणे आज देखील काम सुरू होतं। सकाळी गायांना चारा पाणी केलं, त्यानंतर स्वयंपाक करून मुलांना डबा करून दिला। सर्वजण आपापल्या कामावरती गेले। त्यांनी पुन्हा गायांना चारा पाणी केलं आणि 11च्या दरम्यान घरामधील सर्व कामं आटोपून ती महिला कपडे धुण्यासाठी घराच्या समोर असलेल्या नळावरती गेली। तिथे आजूबाजूला शेती आहे, झाडं झुडपं मोठ्या प्रमाणात आहेत। वस्तीच्या कडेला मका आणि गिन्नी गवताची शेती आहे। तिथेच हा बिबट्या दबा धरून बसला होता। त्याची चाहूल कोणालाही लागली नाही। मयत संगीता या त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत्या। त्यानं या महिलेला एकटीच असल्याचं पाहिलं आणि आपला डाव साधलाय। घराच्या शेजारील गिन्नी गवतामधनं हा बिबट्या आला आणि त्यानं मयत संगीतावरती झडप मारली। मागे फिरून पाहण्याची वेळ देखील तिला दिली नाही। तेच बिबट्यानं महिलेवरती पाठीमागनं हल्ला करत तिच्या डोक्याला धरून ओढत गिन्नी गवतामध्ये नेलं। हा सर्व प्रकार वस्तीवरील माणसांनी पाहिला। नदीकाठच्या गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार वाढलाय। मात्र सकाळी लोक दूध घालण्यासाठी येतात, त्यांना रोज बिबट्याचं दर्शन होतं। त्यामुळे वेळीच वनविभागानं बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते। मी सरपंच ग्रामपंचायत निमगाव टेंभी आज सकाळी 11:30च्या सुमारास आमच्या गावातील कैलासवासी संगीता शिवाजी वरपे या महिलेवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला व त्यानंतर त्याने त्या महिलेला 30-40 फूट एक गिन्नी गवतात ओढून नेलं व तिच्यावर तिथे गंभीर जखमी केलं। त्यानंतर तिचे जे दीर आहे त्यांनी बघितलं, त्यांनी भरपूर प्रतिकार केला तिला वाचवण्याचा, पण त्यांना काहीतरी यश मिळालं। त्या बिबट्याने त्यांच्यावर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला। शेवटी त्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्या बिबट्याला पळून लावलं। पण याच्यात आम्हाला वन विभागाला एक विनंती करायची आहे का जे बिबटे आहेत ते 100 किलो इकडच्या तिकडे 50 किलोमीटर अंतरावर इकडच्या तिकडे आणून सोडतात। यांना विनंती आहे की हे बिबटे जवळपास 200-250 किलोमीटरच्या अंतरावर सोडावे ही विनंती। जर समजा या गोष्टीची दखल घेतली आणि हे जे कुटुंब आहे त्या कुटुंबात एक यांना जेवण घालणारी एकच महिला होती, आज त्यांची चूल बंद पडलेली आहे। याची दखल या वन विभागाने घेतली पाहिजे व जास्तीत जास्त कशी त्यांना मदत मिळेल याची काळजी घेतली पाहिजे। आमच्या जर ह्या गोष्टीची दखल घेतली नाही, आमचे सर्व ग्रामस्थ निमगाव टेंभी शिरापूर जाकुरी येवरगाव देवगाव हे सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करू जर या वन विभागाने या गोष्टीची दखल घेतली नाही तर। मी शिवाजी सुखदेव आहेर या ठिकाणी नमूद करतो की आज सकाळीच 11:15च्या दरम्यान निमगाव टेंभी येथे कैलास संगीता शिवाजी वरपे यांच्यावर बिबट्याने मागून येऊन हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये त्या जबर जखमी झाल्या। जबर जखमी झाल्यानंतर त्यांच्या धीराने कुऱ्हाड घेऊन त्या बिबट्या माग पळाला। नंतर ट्रॅक्टर आणला, परंतु त्याच्यानंतर बिबट्या निघून गेला। परंतु त्यांना रक्तबंबाळ अशा अवस्थेत असताना त्यांना पानसरे हॉस्पिटल संगमनेर येथे आणण्यात आलं आणि तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत असं घोषित केलं। विशेष याच्यात सांगायचं म्हणजे ही महिला एकटी घरी आहे आणि शेती हा मुख्यतः तिचा व्यवसाय आहे। जर महिलांना किंवा ग्रामस्थांना जर घराच्या बाहेरच निघता येत नसेल या बिबट्याच्या दहशतीमुळे, तर त्यांनी शेती व्यवसाय कसा करायचा, आपलं उदरनिर्वाह कसा करायचा। आणि याच्यासाठी आज ही महिला गेल्यानं पूर्ण ते कुटुंब, आज त्या कुटुंबामध्ये जेवण घालण्यासाठी महिला नसल्यामुळं पूर्ण त्यांची चूल बंद पडली आहे। आणि अशामुळे संतप्त असं ग्रामस्थ या ठिकाणी अगदी आवेशाने या ठिकाणी उपस्थित आहे। आज जवळजवळ 500 ते 600 जणांचा मॉप या ठिकाणी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय येथे आलेला आहे। त्यामुळे पंचकृषीमध्ये देवगाव जाकुरी येवरगाव आणि निमगाव टेंभी या ठिकाणी ह्या घटना घडलेल्या आहेत। अशा 5-6 घटना घडलेल्या आहेत
त्यामुळे रात्री 7 नंतर लोकांना बाहेर पडणंही मुश्किल झालेलं आहे. तरी वन विभागाला आमची सर्व ग्रामस्थांची विनंती आहे की ह्या बिबट्याचा बंदोबस्त करून 200 ते 250 किलोमीटर या बिबट्याला लांब सोडावं आणि ग्रामस्थांना याच्यातून दिलासा द्यावा आणि जास्तीत जास्त पिंजरे प्रत्येक गावामध्ये लावावे आणि त्यातून बिबट्यांना धरण्याचा बंदोबस्त करावा. याच्यामुळं जी महिला आहे ही जे बिबट्याने केलेलं कृत्य आहे याच्यातून प्रत्येक मनुष्य हा धास्तावलेला आहे. कारण बिबट्याने हा माणसावर हल्ला केला आहे आणि माणसावर हल्ला केल्यामुळे प्रत्येक देवगाव येथील लांबखडे आजी असू, आमच्या निमगाव टिंबे येथे सूर्यवंशींचा एक मुलगा असू किंवा हिवरगावचे मुलगे असू, असे सर्व या ठिकाणी परिसरात खूप घटना घडलेल्या आहेत. जाकुरीमध्ये शेळ्या असतील, कोंबड्या असतील किंवा छोटे छोटे प्राणी असतील यांच्यावर या बिबट्याने हल्ला केल्यामुळे अतोनात ग्रामस्थांचं नुकसान झालंय. याची शासनाने पूर्ण दखल घ्यावी आणि झालेल्या घटनेसंदर्भात जे आपदग्रस्त आहेत त्यांना जास्तीत जास्त मदत करावी. नाहीतर या ठिकाणी ग्रामस्थ उद्वेगानं तीव्र असं आंदोलन करतील. या पवित्र ग्रामस्थ आहे तरी शासनाने याची गंभीर अशी दखल घ्यावी. यापुढे या बिबट्याचा बंदोबस्त करावा. शावीस शेख, C24 तास, संगमनेर.